पुण्यात पत्रकारिता व जनसंचार विभाग आबासाहेब गरवारे महाविद्यालय तसेच भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक भारतासमोरील आव्हाने या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित या पुस्तकात जिहाद, शहरी नक्षलवाद, डीप स्टेट आणि प्रसारवादी विचारसरणी यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे। या पुस्तकाचे लेखन डॉक्टर पंकज जयस्वाल, रुपाली भुसारी, सागर शिंदे आणि योगेश्वर घोगले यांनी केले आहे। प्रकाशन सोहळ्यात बोलताना साप्ताहिक ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी भारताची ऐतिहासिक ओळख, वैचारिक संघर्ष आणि समाजात निर्माण होणाऱ्या नव्या आव्हानांवर भाष्य केले। या कार्यक्रमात भारताच्या वैचारिक लढ्याची गरज अधोरेखित करण्यात आली। कम्युनिस्टांची कधीच सत्ता नव्हती, पण त्यांना राज्याच्या व्यवस्थेचा वापर आपला विचार पेनिट्रेट करण्यासाठी कसा करायचा हे माहिती होतं। आपण राष्ट्राची लढाई कशी जिंकायची ते गेल्या 100 वर्षात शिकलो। राज्य व्यवस्थेचा या राष्ट्राच्या पुनर्बांधणीसाठी कसा वापर करायचा, त्याची लढाई जर जिंकायची असेल तर भारतासमोरील समकालीन आव्हानं वैचारिक स्वरूपात समजून घ्यावी लागेल। कारण लढाई ही अंतिमतः विचारांची असते। विचार हे रिसोर्सेस मध्ये असतात, रिसोर्सेस हे आर्काइव्ह्ज मध्ये असतात आणि त्या आर्काइव्ह्जला कंट्रोल करणारी राज्यांची व्यवस्था असते। त्यामुळे या तिन्हीला ब्रेक करत करत राज्य व्यवस्थेचा उपयोग राष्ट्राच्या पुनर्बांधणीसाठी करायचा असेल तर समाजाला या विचारांची स्पष्टता आणि म्हणून या पुस्तकाचं वाचनही होईल। नवीन पिढीपर्यंत रील्सच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चर्चांच्या माध्यमातून, थोड्याशा इंग्लिश स्वरूपामध्ये मराठी इंग्लिश जे या पिढीला पचेल अशा स्वरूपामध्ये याच्यातला कंटेंट पोचेल। याच्यातले अनेक संदर्भ या पुस्तकामध्ये आहेत। कथ्थलगडीपासून ते वेगवेगळ्या जिहादी कारवायांचे प्रकार, त्यांची कार्यपद्धती,